नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर आणि तांदूळाची खिचडी. त्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी अख्खे मसूर घेतलेले आहेत आणि साधारण 2 वाटी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत. अख्खे मसूर आपल्याला खिचडी बनवण्याच्या 2 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. एका बाउलमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतले आहे. यामध्ये आता हे मसूर टाकून देते. हे आपण छान 2 तास भिजत ठेवणार आहोत. बनवण्यासाठी आपल्याला लांब चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, त्यासोबतच मी यामध्ये थोडी कलमी, 1 लवंग आणि 2 मिरे देखील घेतलेले आहेत. 1 लांब चिरलेला बटाटा, लांब चिरलेली वांगी, मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यात थोडा कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि त्यासोबतच ओले केलेले खोबरे, हे सर्व आपण मिक्सरनी ग्राइंड करून घेणार आहोत ओबडधोबड. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपले अख्खे मसूर देखील या ठिकाणी छान असे भिजले. यातील पाणी मी काढून टाकते. गॅसवर कुकर ठेवलेले आहे. तर यामध्ये तेल टाकून घेऊ. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि खोबरे यांचे जे वाटण करायचे होते ते करून घेतलेले आहे. कुकरमध्ये तेल छान गरम झाले आहे. आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊ. थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटे, वांगी, हिरव्या मिरच्यांचे जे वाटण आपण बनवले होते ते आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ. एक चमचा लाल तिखट आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हळदी, मीठ सर्व एकत्र करून आता यात आपले अख्खे मसूर टाकून घेऊ. सर्व मिक्स करून घेऊ. तांदूळ टाकू. सर्व छान एकत्र करून घेऊ. आता यामध्ये आपण साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ. पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळून घेऊ. गॅसची फ्लेम फुल करू आणि कुकरचे झाकण लावून घेऊ. 2 शिट्यांमध्ये आपली ही अख्ख्या मसूरची खिचडी तयार. आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केला आहे मी. आता आपण कुकर थोडा वेळ थंड होऊ देऊ. तयार आहे आपली अख्ख्या मसूरची खिचडी. या रेसिपीप्रमाणे तुम्ही देखील खिचडी करून बघाल आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की माझी ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.